महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। भगवानगड परिसरात मुंडे भाऊ बहीण यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेताच फटाक्यांची आतिषबाजी। पाथर्डी तालुक्यात असणाऱ्या भगवानगड परिसरात पंकजा मुंडे व धनंजय मुंडे या बहीण भावांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिल्यानंतर या परिसरासह तालुक्यात सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली। पंकजा मुंडे यांना गेल्या 10 वर्षापासून मंत्रिपदापासून लांब राहावे लागले होते, मात्र यावेळी भारतीय जनता पार्टीने त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून निवड केल्याने या परिसरातील ऊसतोड कामगारांचा आनंद गगनात मावेना। अनेकांनी फटाके फोडून तर पाथर्डी तालुक्यातून मुकुंद गर्जे, रामहरी खेडकर, नितीन कीर्तने, महेश बोरुडे, वामन कीर्तने, पिराजी कीर्तने तसेच तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे इतर कार्यकर्ते थेट नागपूर येथे आपल्या नेत्याच्या या शपथविधी सोहळ्यास हजेरी लावली होती। स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी विजय शिवगजे, पाथर्डी, अहमदनगर। नमस्कार, तुमचं नाव सांगा। ज्ञानेश्वर मुरलीधर सानप, माळेगाव चकला। सदरील भगवानगडाच्या परिसरामध्ये माननीय गोपीनाथ मुंडे साहेब यांचा मोठा वर्ग आहे। या वर्गातून गेल्या 10 वर्षापासून जी मनात खदखद होती ती आज पूर्ण झाल्यासारखं वाटतंय आणि खरंच देवेंद्र फडणवीस यांचे किती आभार मानावं तेवढे कमी आहेत। आमच्या मुंडे साहेबांनी जे मागत व्हायला झालं होतं, पण ते नाविलाजानी साहेबांचा आपल्यातून अचानक निघून गेले आणि मुंडे साहेबांची जाण्याची पोकळी आज भरून निघल्यासारखी वाटते आणि खरंच इतका आनंद होतोय की आनंद इतका आहे की छाती फुटून आनंद व्यक्त करावा असं वाटतंय। आणि माननीय पंकजा ताईला आणि आमच्या धनंजय मुंडे साहेबांना जो न्याय हा बीजेपीने दिलेला आहे, भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे फार फार आभार मानतो। आणि आमच्या ताई आणि धनुभाऊ हे कार्य पूर्णपणे करतील हा मला 100% आत्मविश्वास आहे। धन्यवाद। तर ह्या होत्या भगवानगड आणि परिसरातील जे कार्यकर्ते आहेत, भाजपाचे कार्यकर्ते आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना मानणारा जो वर्ग आहे त्या वर्गाला आज गेल्या 10 वर्षापासून न्याय मिळत नव्हता। अनेकदा ते मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बातम्या देखील पाहत नव्हते, पण आज पंकजाताई यांना देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदासाठी फोन आला आणि त्याच्या बातम्या ज्यावेळेस टीव्हीवर यायला लागल्या आणि तेव्हापासनं या परिसरात एक नवचैतन्य आपल्याला पाहायला मिळालं आणि आज त्या नवचैतन्याचा आणि या परिसरातील ऊसतोड कामगार संघटनेचा आज खऱ्या अर्थानं विजय झाला असं एकदा म्हणावं लागेल। स्वराज लाईव्हसाठी मी कॅमेरामन प्रकाश महाजन सह विजय शिवगजे, अहमद।